नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्मार्ट हवामान या यूट्यूब चॅनलमध्ये आपले पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, आज 12 एप्रिल 2025 शनिवार या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हवामानासंदर्भात संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। मित्रांनो, एकीकडे कडक ऊन तर एकीकडे तुफानावकळी पाऊस अशी स्थिती निर्माण झाली आहे। त्याचप्रमाणे काही तासांपूर्वीच हवामानासंदर्भात एक मोठी बातमी आपल्या समोर आली आहे। मित्रांनो, बंगालच्या उपसागरातील सक्रिय चक्रीवादळामुळे लगतच्या प्रदेशात दमट वातावरण तयार झाले असून पुढील काही तासांत आपल्याला अवकाळी पाऊस पाहायला मिळू शकतो। चला तर मग जाणून घेऊयात कोणकोणत्या ठिकाणी हा अवकाळी पाऊस आपली हजेरी लावणार आहे। तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि तुम्ही कोणत्या भागातून हा व्हिडिओ पाहत आहात ते देखील कमेंट करून नक्कीच कळवा, म्हणजे त्या ठिकाणचा अंदाजही सांगितले जाईल। मित्रांनो, तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नाही तर तुमची कमेंट आमच्यापर्यंत पोहोचत नाही, म्हणून आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करून व्हिडिओला एक लाईक देखील नक्कीच करा। मित्रांनो, सध्या राज्यात आपल्याला उन्हाचा तडाखा वाढलेला पाहायला मिळतोय। 38 ते 42 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान गेल्याचे पाहायला मिळते, तर काही ठिकाणी हे 44 डिग्री सेल्सिअस पर्यंत गेल्याचे नोंदवण्यात आले आहे। तर सोबतच दमट वातावरण तयार होऊन तुफानावकळी पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे। मित्रांनो, वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार राज्यात 11 ते 20 एप्रिल दरम्यान अनेक ठिकाणी अवकाळीची शक्यताही वर्तवण्यात आली आहे। आज देखील मराठवाड्यातील अनेक ठिकाणी म्हणजेच छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, लातूर, धाराशिव या भागातील काही ठिकाणी आज दुपारनंतर ढगाळ वातावरणासह मध्यम ते रिमझिम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो। त्याचप्रमाणे विदर्भात देखील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या ठिकाणी देखील वादळी वाऱ्यासह ढगाळ वातावरण पाहायला मिळेल। त्याचप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रातही सोलापूर, कोल्हापूर, इंदापूर, बारामती, दौंड, बार्शी, जामखेड, करमाळा आणि लातूर या सर्वच ठिकाणी वातावरणात बदल होऊन ढगाळ वातावरण आज दुपारनंतर तसेच उद्या देखील पाहायला मिळणार आहे। त्याचप्रमाणे संपूर्ण कोकणपट्टीत देखील पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। तर मित्रांनो, ही होती हवामानाबद्दलची छोटीशी माहिती। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। जय जवान, जय किसान, धन्यवाद।